अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नमस्कार, आपण पाहत आहात अपडेट इंडिया टीव्ही। चला तर पाहूया आजच्या बातम्या। वणी येथे 21 ऑगस्ट पासून 27 ऑगस्ट पर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संपूर्ण आठवडा विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी। वणी येथे दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे। यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 21 ऑगस्ट रोजी जय बोला प्रिय पत्नीची या धमाल विनोदी कौटुंबिक नाटक, दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 किजो केसरी केलाल फेम गायक लखबीर सिंह लत्खा यांची भजन संध्या, दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सुप्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन प्राध्यापक महेंद्र गणपुले यांचा हास्यनगरी हा धमाल एकपात्री नाट्यप्रयोग, दिनांक ऑगस्ट 24 रोजी सायंकाळी 6 वाजता अंकी कौटुंबिक नाटक संध्याछाया या नाटकाचा प्रयोग, दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता राज्यातील नामवंत कवींचे कवी संमेलन, दिनांक 24 ऑगस्ट दुपारी 2 वाजता बालकृष्ण दर्शन वेशभूषा स्पर्धा, दुपारी 3 वाजता डेकोरेशन स्पर्धा, दुपारी 4 वाजता स्पर्धा व हौजी स्पर्धा, दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता धार्मिक व देशभक्तीवर आधारित सोलो व ग्रुप डान्स स्पर्धा, तर दुपारी 3:01 स्पर्धा व हौजी स्पर्धा। वर्ष 1 ते 6, वर्ष 7 ते 11 व वर्ष 13 ते 18 अशा 3 वयोगटात होणार आहेत। दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता श्रीकृष्ण पालखी शोभायात्रा निघणार आहे। ही पालखी शोभायात्रा चोरडिया निवास ते श्रीकृष्ण मंदिर असा मार्गक्रमण करणार आहे। सायंकाळी 6 वाजता अमृत भवन येथे सुंदरकांड पाठ व जाप यात श्रीकृष्ण लीलांचे नाट्य रूपांतरण सादरीकरण, रात्री 10 वाजता अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे। या जन्मोत्सवात अभिषेक व श्रीकृष्ण शृंगार, बालगोपाल दर्शन, मटकी फोड। दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता अमृत भवन येथे गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे, तर दुपारी 4 वाजता अमृत भवन येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे। या यात्रेत विविध देखावे व वाद्यवृंद पथक प्रमुख आकर्षण राहणार आहे। या सर्व कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन विजय पारसमजी चोरडिया अँड कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद मोरे।